श्री स्वामी समर्थ. कन्या राशी 30 मार्च ते 5 एप्रिल साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. कन्या राशीच्या जातकांसाठी येणारा हा आठवडा नेमका कसा जाणार आहे? मनात चाललेले विचार आणि गोंधळ आता शांत होणार का, की अजून थोडा संयम आणि योग्य वेळेची वाट पाहावी लागणार आहे? कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल का? आर्थिक स्थितीत सुधारणा होईल का, की खर्च तुमची चिंता वाढवेल? प्रेम आणि वैवाहिक जीवनात समजूतदारपणा वाढेल का? कुटुंबातील वातावरण कसे राहील? विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता मिळेल का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या आठवड्यात ग्रहस्थिती तुमच्या आयुष्याला कोणता संदेश देत आहे? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया कन्या राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा आठवडा कन्या राशीसाठी विचार आणि कृती यांचा समतोल साधण्याचा आहे. मनात अनेक योजना असतील, पण त्यांना प्रत्यक्षात आणण्यासाठी योग्य वेळ आणि संयम आवश्यक आहे. आठवड्याच्या सुरुवातीला थोडी अस्वस्थता जाणवू शकते. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडणार नाहीत, त्यामुळे निराशा येऊ शकते. पण याच काळात तुम्हाला धीर आणि स्थिरता ठेवण्याची गरज आहे. जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसे परिस्थिती सुधारेल. एखादी चांगली बातमी किंवा एखाद्या व्यक्तीकडून मिळणारा आधार तुमच्या मनाला दिलासा देईल. हा काळ तुम्हाला शिकवेल की घाईपेक्षा योग्य वेळ आणि योग्य निर्णय महत्त्वाचा असतो. करिअर व नोकरी. नोकरी करणाऱ्या कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा जबाबदाऱ्या आणि मेहनतीचा असेल. कामाचा ताण वाढेल, पण तुमची नियोजन शक्ती तुम्हाला मदत करेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. वरिष्ठ तुमच्यावर विश्वास दाखवतील आणि महत्त्वाची कामे सोपवतील. सहकाऱ्यांशी संवाद ठेवा. एकट्याने सर्व काम करण्याचा प्रयत्न टाळा. कधीकधी लहान-सहान गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात. आठवड्याच्या शेवटी तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय व उद्योग. व्यवसायात हा आठवडा सावधगिरीचा आणि नियोजनाचा आहे. सुरुवातीला काही अडचणी येऊ शकतात, पण घाबरू नका. नवीन गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. कागदपत्रे नीट तपासा. जुने ग्राहक आणि ओळखीच्या लोकांमुळे फायदा होऊ शकतो. भागीदारीत काम करत असाल तर संवाद स्पष्ट ठेवा. आठवड्याच्या उत्तरार्धात एखादी चांगली संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा संतुलन राखण्याचा आहे. उत्पन्न सुरू राहील, पण खर्चही वाढू शकतो. घरगुती कामे, आरोग्य किंवा प्रवासासाठी पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च टाळा. कोणाला पैसे उधार देताना विचार करा. जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध. प्रेमसंबंधात हा आठवडा समजूतदारपणाचा आहे. जोडीदाराशी संवाद ठेवा. कधीकधी छोट्या गोष्टींवरून गैरसमज होऊ शकतात, त्यामुळे शांतपणे चर्चा करा. मनातील भावना व्यक्त केल्यास नातं अधिक मजबूत होईल. अविवाहित लोकांसाठी नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन. विवाहित जीवनात हा आठवडा समतोल राखण्याचा आहे. घरातील जबाबदाऱ्या वाढतील. जोडीदाराशी संवाद ठेवा. एकमेकांना वेळ द्या. लहान वाद शांतपणे सोडवले तर नातं अधिक घट्ट होईल. आठवड्याच्या शेवटी एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळेल. कुटुंब व सामाजिक जीवन. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. एखादी चांगली बातमी मिळू शकते. वडीलधाऱ्यांचा सल्ला उपयोगी ठरेल. भावंडांशी संबंध सुधारतील. सामाजिक क्षेत्रात तुमचा मान वाढेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आहे. अभ्यासात लक्ष द्या. मोबाईलपासून दूर राहा. योग्य नियोजन करा. मार्गदर्शन घेतल्यास चांगले परिणाम मिळतील. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्या. मानसिक ताण जाणवू शकतो. योग, प्राणायाम आणि व्यायाम करा. योग्य आहार घ्या. पाणी भरपूर प्या. उपाय. गणपतीची पूजा करा. ओंग गणपतये नमः जप करा. गरजू व्यक्तींना अन्नदान करा. कन्या राशीसाठी हा आठवडा संयम, नियोजन आणि समजूतदारपणा यांचा आहे. काही अडचणी येतील, पण योग्य निर्णय घेतल्यास त्या सहज दूर होतील. हा आठवडा विचारपूर्वक निर्णय घेण्याचा, संयम ठेवण्याचा आणि हळूहळू प्रगती साधण्याचा ठरणार आहे. सुरुवातीला काही गोष्टी मनासारख्या घडणार नाहीत, त्यामुळे थोडी अस्वस्थता किंवा गोंधळ जाणवू शकतो. पण जसजसा आठवडा पुढे जाईल तसतसे परिस्थिती सुधारेल आणि तुमचा आत्मविश्वास परत वाढताना दिसेल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील, पण तुमची नियोजन शक्ती आणि मेहनत तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. व्यवसायात घाई टाळून विचारपूर्वक पावले उचलल्यास भविष्यात चांगले फायदे मिळू शकतात. आर्थिक बाबतीत उत्पन्न सुरू राहील, मात्र वाढत्या खर्चामुळे थोडे नियोजन करणे आवश्यक ठरेल. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात समजूतदारपणा आणि संवाद यांना विशेष महत्त्व असेल. छोट्या गैरसमजांकडे दुर्लक्ष करून एकमेकांना समजून घेतल्यास नात्यांमध्ये अधिक गोडवा निर्माण होईल. कुटुंबात काही आनंदाचे क्षण मिळतील
आणि घरच्यांचा आधार तुमच्यासाठी बळ देणारा ठरेल. आरोग्याच्या बाबतीत मानसिक ताण आणि थकवा जाणवू शकतो, त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणे आणि दिनचर्या संतुलित ठेवणे गरजेचे आहे. एकूणच हा आठवडा तुम्हाला सांगतो, घाई करू नका, संयम ठेवा आणि प्रत्येक गोष्ट योग्य वेळेवरच घडते यावर विश्वास ठेवा. शांतपणे घेतलेले निर्णयच तुम्हाला स्थिर आणि यशस्वी भविष्याकडे घेऊन जातील. स्वतःवर विश्वास ठेवा आणि घाई न करता शांतपणे पुढे जा. यश नक्की तुमच्या पावलांशी येईल. धन्यवाद.